उडवीत गाई निघाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या, परततीच्या सवे पाखरांचे थवे. अगदी हीच अनुभूती येती आहे ती ओम बाबा गौशाळा आणि आश्रम. हा आश्रम आहे वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात आणि तेथील हे चित्र आहे. साधारणतः 550 गायी या गोशाळेत आहेत. आता त्या चरून आलेल्या आहेत, चारा खाऊन त्यांचा झालेला आहे आणि आपल्या गंतव्यस्थानी जाताना त्यांची ही जी लगबग आहे ती खरोखरच श्याम रंगात वाटा बुडाल्या या गीताप्रमाणे याची प्रचिती आपल्याला येईल. धन्यवाद. मेरा नाम स्वरित है. हम अब वर्धा जिले के समुद्रपुर तालुका और रसलपुर गांव, अब हम मेघमंडल में हैं. तो ये देखो, ये है शंकर जी और ये हनुमान और ये बीच में नंदी. चलो हम जाते हैं. जय हनुमान. और ये है हनुमान जी की इतनी बड़ी प्रतिमा और ये गदा, इन गदा से दानवों को मारा था, प्रहार किया था. और ये है भोलेनाथ जी. इनके हाथ में नाग है और गले में भी स्वयं नाग है और ये त्रिशूल से इनने दानवों पर प्रहार किया था. नमस्कार. हो गया. हम अब नंदी को नमस्कार करने वाले हैं. जाने के बाद नमस्कार करना पड़ता है. तो चलते हैं. नमस्ते. आम्हाला गौशाळेत गाय दिसते. याला नाव दिलं आहे नंदगाव आणि या नंदगाव मध्ये आपण बघता आहात चरून आलेल्या गायी परत आपल्या ठिकाणी आल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना दोराने बांधलेला नाही आहे, त्या मोकळ्या आहेत. आणि माहिती अशी मिळते की ज्या ठिकाणी त्या उभ्या आहेत तिथेच आपल्या रात्रभर राहतात. एकही जागा बदलत नाही. आपल्या आपल्या जागेवर जाऊन तिथे उभ्या राहतात, तिथंच आराम करतात. अशी ही उत्तम अशी गोशाळा. दादा, तो एवढा मोठा कोण आहे? सगळे मित्र. दो, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. आश्रमातील ही अखंड अशी ही ज्योत आहे, जिथे या ठिकाणी आपण बघतोय की ही गोशाळा आहे. या गोशाळेतील सर्व गायींचं जे तूप आहे त्यातून हा अखंड ज्योत जी आहे ही तेवत राहते. अशी ही अखंड ज्योत अन्नपूर्णा माता